नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुरीचे भाव हे मागील काही दिवसांमध्ये 7,300 पासून 8,300 पर्यंत आलेले आहेत. तर काही ठिकाणी हा भाव 8,500 सुद्धा मिळालेला आहे. याचप्रमाणे तुरीचे भाव वाढतील का? कमी होतील? शेतकऱ्यांनी आपल्या जवळील तूर विकावी का ठेवावी? या सर्व बाबीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. तुरीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या राज्यांमध्ये कर्नाटक व महाराष्ट्र यांचा प्रथम क्रमांक लागतो. यापैकी महाराष्ट्रामध्ये यावर्षी तुरीचा पेरा कमी झालेला आहे. तर खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झालेली आहे. यावर्षी तुरीची पेरणी क्षेत्र कमी आहे, उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, बाजारात मागणी मोठ्या प्रमाणात जास्त आहे, तर आयात ही सुद्धा 15% कमी झालेली आहे. आयात कमी होण्यामागचे कारण असे, केंद्र शासनाने जरी 31 मार्च 2026 पर्यंत आयात होणाऱ्या तुरीवर कुठल्याही प्रकारचे शुल्क लावलेले नसले तरी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये रुपयाच्या तुलनेत डॉलरचा भाव हा मोठ्या प्रमाणात वधारलेला आहे, म्हणजेच वाढलेला आहे. त्यामुळे आयात होणारी तूर ही खूप मोठ्या प्रमाणात महाग पडत आहे. बाजारामध्ये तुरीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, पुरवठा कमी आहे. यालाच जोडून केंद्र सरकारने 20 जानेवारी 2026 पासून ज्या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्रे होती, त्याच ठिकाणी हमी भावाने तुरीची खरेदी सुरुवात केलेली आहे. केंद्र शासनाने जवळपास 3.37 लाख टन तुरीच्या खरेदीस मान्यता दिलेली आहे आणि ही खरेदी जवळपास 2,696 कोटींची होणार आहे. या सर्व घटकांचा परिणाम एकाच वेळेस तुरीची खरेदी करण्यात झाला व यामुळे तुरीचे भाव हे मागील 8 दिवसात 1,000 रुपयांपासून 1,300 ते 1,500 रुपयापर्यंत वाढलेले आहेत. गेल्या वर्षी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात तुरीची आयात केलेली होती, त्यामुळे तुरीचे भाव पडलेले होते. यावर्षी परिस्थिती मात्र उलट आहे. आफ्रिकन देशांमधून मोठ्या प्रमाणात तुरीची निर्यात होते व भारत हा तूर या देशांमधून आयात करतो. या आफ्रिकन देशांमध्ये सुद्धा तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. भारतामध्ये तुरीचे कंझम्पशन 40 ते 44 लाख टन इतके असते, तर उत्पादन हे 30 ते 32 लाख टन इतक्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये जी तूट आहे ती 10 ते 12 लाख टनाची आहे आणि ही तूट भारत सरकार तूर ही आयात करून पूर्ण करत असते. परंतु आयात घटलेली आहे, भारतामध्ये उत्पादन घटलेले आहे, त्यामुळे तुरीची आवक सुद्धा कमी आहे. त्यामुळे तुरीचे भाव पुढील काही दिवसात आणखीन 200 ते 300 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. म्हणजेच 8,700 ते 8,800 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जर कुठला हस्तक्षेप केला नाही, 31 मार्च 2026 नंतर तुरीवर जर आयात शुल्क लागू केले, तर मात्र हा भाव फेब्रुवारी ते मार्चच्या दरम्यान 9,200 ते 9,500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी कोणती सावधानता बाळगणे आवश्यक आहे? केंद्र सरकारला शेतकरी, ग्राहक, व्यापारी या सर्वांचा विचार करावा लागतो. त्याचबरोबर महागाई दर म्हणजेच इन्फ्लेशन याचा सुद्धा विचार करावा लागतो. तुरीचे भाव याच प्रमाणात वाढत राहिली तर तूर डाळीचे सुद्धा भाव मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यामुळे याचा समतोल साधण्यासाठी जर केंद्र सरकारने कुठला हस्तक्षेप केला तर मात्र तुरीचे भाव कमी होतील किंवा स्थिर राहतील. परंतु हमी भावाच्या खाली तुरीचे भाव जाण्याची शक्यता मुळीच नाही. या सर्व बाबीवर शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून आपल्याकडील तूर बाजारात विकावी. शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली तूर पूर्णपणे घरी न ठेवता काही तूर हमीभाव केंद्रावर नोंदणी करावी. काही तूर ज्या ठिकाणी हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे त्या ठिकाणी विक्री करावी. तर काही प्रमाणात तूर ही आपल्याजवळ ठेवणे योग्य राहील. तुरीच्या भावामध्ये ज्या नवीन घडामोडी घडतील त्याची माहिती आम्ही वेळोवेळी आपल्याला देऊ. तूर्तास येथे थांबूया. धन्यवाद.